नमस्कार. जर मी तुम्हाला एखाद्या निर्जन बेटावर कुठेतरी सोडलं, तुमच्याबरोबर फक्त एक किंवा दोनच सहकारी, आणि तुम्हाला जर सांगितलं आता आपापसात बिझनेस करा, तर तुम्ही काय बिझनेस कराल? त्याचं उत्तर असं आहे, तुम्ही काहीही बिझनेस करू शकणार नाही. कारण बिझनेस करण्यासाठी माणसं लागतात आणि माणसं त्याच्यातनं नेटवर्क तयार होतं आणि नेटवर्किंगच्या माध्यमातून व्यवसाय बहरतो, फुलतो आणि फळतो. नेटवर्किंगचा विषय हा ज्यावेळेस येतो त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एक नाव प्रकर्षाने समोर येतं आणि ते नाव म्हणजे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, पॉप्युलरली नोन ॲज सॅटर्डे क्लब. सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सॅटर्डे क्लबच्या शाखा आहेत. जवळपास 6,000 पेक्षा जास्त उद्योजक सॅटर्डे क्लबचे मेंबर आहेत आणि या माध्यमातून गेल्या आर्थिक वर्षात जवळपास 1,000 कोटीपेक्षा जास्त व्यवसाय केलेला आहे. सॅटर्डे क्लब नेमकं काय आहे, कशा पद्धतीने काम करतं, व्यवसाय करण्याचा कसा फायदा होतो, या संदर्भात बातचीत करण्यासाठी आता आपल्याबरोबर आहेत सॅटर्डे क्लबचे सेक्रेटरी जनरल श्री सुहासजी फडणीस. सुहास सर, सर्वप्रथम स्वागत. नमस्कार. बऱ्याच दिवसापासून आपण म्हणत होतो इंटरव्ह्यू करूया. आज तुम्हाला वेळ मिळाला. काय सांगाल? खरं ज्या गोष्टी जी वेळ ठरली असते त्याच वेळेस होतात. एक्झॅक्टली. त्यामुळे आपण प्रयत्न करत राहायचं. गोष्टी होणार असतात त्या वेळेला होतात. बरोबर. आणि आज ती वेळ आलेली आहे. मी लिटरली त्यांच्या मागे जवळपास गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून होतो, पण हा माणूस आहे ना, पायाला भिगरी लागल्यासारखा संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असतो आणि उद्योजकता वाढावी यासाठी प्रयत्न करत असतो. काय आहे सॅटर्डे क्लब, काय संकल्पना आहे? सॅटर्डे क्लब म्हणलं की अगोदर मला भिडे सरांच्या बद्दल बोलावंच लागेल. कारण भिडे सरांनी म्हणजे ब्रिज इंजिनियर माधवराव भिडे, बरोबर, हे नाव महाराष्ट्राला परिचित आहे. कारण त्या काळी मेट्रो सुरुवात कशी करावी किंवा ब्रिज इंजिनिअरिंग, बरोबर, त्यांनी तो पूर्वी काय म्हणून सुरुवात त्यांनी करून दिली. बरोबर. सो त्या नोकरी करत असताना त्यांना असं जाणवलं की जे वेगवेगळ्या एरियामध्ये ते राहायचे, तिथे त्यांना प्रकर्षाने असं जाणवायचं की तो एरिया जो असा श्रीमंत लोकांचा एरिया होता, त्यांना असं जाणवायचं की इथे मराठी माणूस दिसत नाही कुठे. सो मराठी माणूस का दिसत नाहीये, तर मराठी माणूस श्रीमंत नाहीये. श्रीमंत का नाहीये, तर तो व्यवसाय करत नाही. बरोबर. त्यामुळं त्यांना असं वाटलं की मराठी लोकांनी व्यवसाय केला पाहिजे, उद्योजक झालं पाहिजे, आणि हे होण्यासाठी एक नेटवर्क तयार करणं गरजेचं आहे. ते नेटवर्क, मग त्याची सुरुवात सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट झाली. म्हणजे भिडे सरांनी ज्यावेळेस हे सगळं सुरू केलं 2000 साली, आता सॅटर्डे क्लबचं हे 25वं वर्ष आहे. 2000 साली ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस त्या माणसाने जवळपास 2000 पत्र पाठवली होती आणि फक्त 2 पत्रांना उत्तर आली होती. पण त्यांनी त्यांचा नेट सोडला नाही, जिद्द सोडली नाही, आणि आज त्याचं अक्षरशः वटवृक्ष झालेलं आहे. काय सांगाल, काय व्याप्ती आहे आज सॅटर्डे क्लबची? आज खरं सांगायचं तर आज आपण ज्या दिवशी हा पॉडकास्ट शूट करतोय त्या दिवशी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे 148 चॅप्टर आहेत. म्हणजे चॅप्टर म्हणजे काय? चॅप्टर म्हणजे मला माहिती आहे, पण आपल्या प्रेक्षकांना बऱ्याचदा माहिती नाही. चॅप्टर म्हणजे असं की पर्टिक्युलर सेट ऑफ पीपल, मिनिमम 30 ते 80, 90, 100 त्या सेट ऑफ पीपल स्पेसिफिक एरियामध्ये हे लोक भेटतात. त्याला आपण काही ठिकाणी काही क्लब म्हणतात, आम्ही सॅटर्डे क्लब मध्ये चॅप्टर म्हणतो. असे वेगवेगळ्या शहरात किंवा मोठ्या शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असे लोक महिन्यातून 2दा रेग्युलर मीटिंग करतात आणि त्यांना चॅप्टर असं नाव दिलेलं आहे. असे 148 चॅप्टर वेगवेगळ्या शहरामध्ये आता अस्तित्वात आहेत आणि 6,000 प्लस मेंबर तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते आज सॅटर्डे क्लबचे सदस्य आहेत. काय साधारणपणे मराठी माणूस तो सकाळी 7:30ला मीटिंगला हजर असतो, म्हणजे प्रेक्षकांना हे थोडस आश्चर्यचकित होणार वाटेल, पण 7:30ला सूट बूट कोट टाय, मोदी जॅकेट कधी कधी, त्याच्यामध्ये मराठी माणूस प्रसन्न मुद्रेने 7:30ला उपस्थित असतो आणि तो बिझनेस साठी आलेला असतो. आश्चर्य करणारी गोष्ट आहे की नाही? नक्कीच नक्कीच नक्कीच. म्हणजे आपण बऱ्याचदा ही जी मानसिकता आहे ही सॅटर्डे क्लबने डेव्हलप केलेली आहे. काय सांगाल? जनरली संध्याकाळी 9 वाजता नाट्यगृहामध्ये गर्दी करणारा मराठी माणूस सकाळी 7:30ला सूट बूट घालून येतो. बरोबर. हेच आमच्या 25 वर्षाच्या कामाचं फलित आहे. क्या बात. कारण 25 वर्ष मराठी माणसाला उद्योजक हो असं भिडे सरांनी सांगितलं आणि त्यांच्यानंतर
आमच्याकडे मोठी टीम आहे हम्म. जी मराठी लोकांना उद्योजक होण्यास प्रवृत्त करते. हम्म. मी असं एका मध्ये पॉडकास्ट मध्येच म्हणालो होतो की सॅटर्डे क्लब वी क्रिएट, वी नरिश, वी डेव्हलप आंतरप्रिनर्स फॉर अवर नेशन. हे सॅटर्डे क्लबचं काम आहे. एक्झॅक्टली. म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणत असतो की सेलिब्रिटी सेलिब्रिटी सेलिब्रिटी, पण उद्योजक सेलिब्रिटी झाला पाहिजे. हे वडे सरांचं स्वप्न होतं. खरंय. आज दुगाडे सर सुद्धा त्याच दृष्टिकोनातून प्रयत्न करतायत. तुम्ही स्वतः म्हणजे हा माणूस तर अक्षरशः पूर्ण महाराष्ट्रभर, म्हणजे सॅटर्डे क्लबची व्याप्ती सांगायचं झालं तर सॅटर्डे क्लब सिंधुदुर्गापासून अकोल्यापर्यंत आहे. आज ही चळवळ जी वाढलेली आहे, मानसिकता बदलते 100% मॅसेज बदलते. काय तुम्हाला तुमचे काय अनुभव असे आहेत की पूर्वी लोक जसं तुम्ही म्हणताय 7:30ला भेटणं हाच मुळात चॅलेंज होता. सकाळी 7:30ला कोण भेटतं. आज अशी परिस्थिती आहे की काही चॅप्टर मध्ये सकाळी 6:30 पावणे 7ला मेडिटेशन होतं अगोदर. हो. अरे बापरे. आणि त्यानंतर व्यवसाय. आणि प्रत्येक आलेला पर्सन हा व्यवसाय आणि व्यवसायच बोलतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी परवा एका पर्सनला विचारलं तुम्ही 7:30ला काय येता हो. तो म्हणे काय लक्षात घ्या की सकाळी घरी जो वेळ असतो तो टाइम असतो ना कुठेच युटिलाइज होत नाही. बरोबर. तो वेळ असा असतो की कुठेतरी मी आंघोळ करून येणार, टॉवेल कुठेतरी ठेवणार, बायको म्हणणार हा टॉवेल इथे ठेवू नको, तू चहा कर, किरकिर, मुलं शाळेत जातात. म्हणजे त्याच्यामध्ये मी कुठेतरी कोपऱ्यात बसला असतो. त्यापेक्षा मी मिटिंगला जाऊन वेळ सत्कारणी लागतो. आणि संध्याकाळी सकाळची मिटिंग झाली की 3-4 संदर्भ माझ्या व्यवसायाचे मी घेऊन ऑफिसला जातो आणि त्याच्यावर दिवसभर काम होतं आणि संध्याकाळी व्यवसाय होतो. हे आम्ही 7:30 आत्तापासून जे म्हणतोय ना, कदाचित जे प्रेक्षकांना सॅटर्डे क्लब माहिती नाही त्यांच्यासाठी थोडंसं एक्सप्लेन करतो की 7:30ला सगळे लोक एखाद्या पर्टिक्युलर हॉटेलमध्ये एकत्र येतात, एकमेकांशी कार्ड एक्सचेंज करतात, तुझा व्यवसाय काय, माझा व्यवसाय काय याबद्दल बोलतात. त्यानंतर मीटिंग प्रॉपर चालू होते. 1 मिनिटामध्ये सगळे उद्योजक आपल्या व्यवसायाची माहिती देतात. त्याच्यानंतर 2 प्रेझेंटेशन्स होतात 10-10 मिनिटाची. आणि त्याच्यानंतर जे 1 मिनिटामध्ये बिझनेसबद्दल ऐकलेलं असतं त्याविषयी ते ऐकून 1 मिनिटमध्ये बिझनेसची माहिती दिलेली असते. त्या रेफरन्सनी इतरांना व्यावसायिक रेफरन्सेस दिले जातात. असं स्वरूप आहे. बरोबर. हा. तर याच्यातनं अतिशय शिस्तबद्धपणे हा सगळा कारभार चालतो. सॅटर्डे क्लबची शिस्त हा एक खूप मोठा विषय आहे. काय सांगाल. शिस्त म्हणजे ठरवून दिलेला फॉर्मॅट आहे. प्रत्येक चॅप्टर म्हणजे आज 148 चॅप्टर जे आहेत वेगवेगळ्या शहरामध्ये, त्याच्यामध्ये जो आराखडा ठरवून दिलेला आहे त्याच्यामध्येच मीटिंग चालते. अवांतर कुणी काही बोलत नाही. कोणीही कितीही मोठा उद्योजक असेल तरी त्याला माहित आहे माझी इंट्रोडक्शन मला 1 मिनिटातच द्यायची किंवा माझं बिझनेस प्रेझेंटेशन आहे ते मला 10 मिनिटाच्या वर देता येणार नाही. आणि सॅटर्डे क्लबची मीटिंग मॅक्सिमम 9:45 पर्यंत संपते. एक्झॅक्टली. बरोबर. त्याच्यानंतर लोक ब्रेकफास्ट करतात आणि आपल्या ऑफिसला जातात. सो अशा ना एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये हा सगळा कारभार होतो आहे. आणि याचे आता ना फलित दिसायला लागलेलं आहे. अनेक सक्सेस स्टोरीज डेव्हलप झालेल्या आहेत. एकेका मीटिंगमध्ये काही जणांना 50-50, 60-60 कोटी रुपयाचे डंडेल मिळालेले आहेत. डंडेल म्हणजे बिझनेस मिळालेला आहे. हे एक उदाहरण झालं. पण अदरवाईज सॅटर्डे क्लबचं एक ब्रँड प्रॉमिस आहे 1 लाख रुपयाचं. ते काय आहे ब्रँड प्रॉमिस? म्हणजे आम्ही आता असं म्हणतो की तुम्ही सॅटर्डे क्लब मध्ये आलात आणि तुम्ही सॅटर्डे क्लबचे जे बेसिक पंचतत्व आहे की तुम्ही 1 मिनिट इंट्रोडक्शन चांगलं दिलं, तुम्ही 10 मिनिट मध्ये तुमचं प्रेझेंटेशन दिलं, ज्या काही गोष्टी सॅटर्डे क्लब तुम्हाला सांगितल्यात बेसिक गोष्टी, त्याचं तुम्ही पालन केलं की तुम्हाला 1 लाख रुपयाचं प्रॉफिट नक्की होणार व्यवसायात तुमच्या. हे सॅटर्डे क्लबचं ब्रँड प्रॉमिस आहे. पण तुम्हाला या गोष्टी ज्या बेसिक ठरवून दिल्यात त्याचं पालन करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तुम्ही काहीच नाही केलं तर काहीच मिळणार नाही. अगदी बरोबर. सो ब्रँड प्रॉमिस म्हणतो आपण, ते सॅटर्डे क्लबचं ब्रँड प्रॉमिस आहे की तुम्हाला 1 लाख रुपयाचा प्रॉफिट नक्की होणार 1 वर्षभरात मिनिमम. मी असं बघितलेलं आहे. म्हणजे एक स्टोरी तुम्हाला मी सांगू इच्छितो इथे की एक महिला होत्या, नाव नाही सांगत, त्या माझ्याकडे आल्या होत्या. मी स्वतः सॅटर्डे क्लबच्या एका चॅप्टरचा चेअरमन होतो. आणि त्या महिला माझ्याकडे आल्या होत्या. त्यांना 1 मिनिट सुद्धा देता येत नव्हतं. बरं, नाव पण सांगू टाकतो, सुवर्ण सावंत. त्यांना स्वतःच्या बिझनेसची माहिती 1 मिनिटामध्ये देणं सुद्धा अवघड होतं. त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर घोडबंदर चॅप्टरच्या चेअरमन झाल्या, वुमन विंगच्या हेड झाल्या. आणि दॅट लेडी लिटरली रॉक्ड. म्हणजे सॅटर्डे क्लब मधून एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास होतो. तुम्ही काही अशी उदाहरणं बघितलीत? भरपूर उदाहरणं आहेत. म्हणजे काल परवाच आमचे पुण्याचे माळी सर म्हणून डेप्युटी रिजन हेड होता.
कोविडच्या काळात ते जॉईन झाले. त्यांनी स्वतः सांगितला किस्सा आहे की कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन मिटिंग चालायच्या. बरोबर. त्यांचा टर्न आला की ते व्हिडिओ आणि ऑडिओ बंद करायचे, कारण सगळ्या लोकांसमोर घरात बसून व्हिडिओ ऑडिओवर सुद्धा बोलायचं त्यांना प्रॉब्लेम होता, धाडस नव्हतं. बरोबर आहे. आणि आता अशी परिस्थिती आहे की ते सगळ्या लोकांसमोर उभं राहून आपला मुद्दा ट्रेनिंग घेतात, सगळ्या गोष्टी समजावून सांगतात. त्यांनी स्वतःच्या गाडीवर पाठीमागे काचेवर 1 मिनिट इंट्रोडक्शन लिहिलेली आहे आणि ती वाचून त्यांना रेफरल मिळतात. अरे वा. आणि दुसरी गोष्ट की जसं आपण आपल्या आरजीबी मध्ये चॅप्टरचे चेअरपर्सन येऊन प्रेझेंटेशन देतात, त्यांच्या कंपनीमध्ये त्यांचा प्रत्येक सेल्स पर्सन दर महिन्याला मी स्वतः काय केलं याचं प्रेझेंटेशन देतो. क्या बात आहे. हे सगळं त्यांनी इम्प्लिमेंट केलेलं आहे. सो असे भरपूर उदाहरण आहेत, असे असंख्य स्टोरी आहेत की जे या उद्योजकांना, एखादा सपोज उद्योजक मायग्रेट होऊन ठाण्यामध्ये आला, त्याला काहीही नेटवर्क नसतं, त्याला मित्र नसतात, ओळखी नसतात, पाळखी नसतात, व्यवसाय कसा करायचा हे माहिती नसतं, अशी मंडळी सॅटर्डे क्लबमध्ये येतात आणि त्याला अचानक 5-6 हजार उद्योजकांचं नेटवर्क निर्माण होतं. आणि हे 5-6 हजार जी कम्युनिटी आहे, एकमेकांना हेल्प करणारी कम्युनिटी आहे. हे अशा प्रकारचं जे उदाहरण आहे हे विरळच उदाहरण असेल ना. विरळ आहे, खरं आहे. म्हणजे अगेन सांगतोय की सॅटर्डे क्लब ही प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन नाहीये, इट्स अ एनजीओ. आणि एनजीओ असल्यामुळे पैसे खूप कमी आहेत आपले. काय काय आपलं स्ट्रक्चर आहे? स्ट्रक्चर असं आहे की प्रत्येक एरिया वाईज तशी वेगळी फी आहे, कारण प्रत्येक एरियामध्ये हॉटेलचे रेट वेगळे. बरोबर. जो दर कराडमध्ये आहे तो दर पुण्यात नाहीये. बरोबर. कारण हॉटेलची जी फी असते ठरलेली आहे, पण सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट एक ऑफिस आहे, त्याचा एक खर्च आहे, तो भागवण्यासाठी आम्ही 4-1 हजार रुपये फी प्लस जीएसटी असे फी सगळ्या मेंबर कडून घेतो. बाकी तर खर्च जो आहे तो हॉटेलचा आहे. जो जे मेंबर ब्रेकफास्ट करतात त्या हॉटेलचे चार्जेस, प्रेझेंटेशन, यालाच खर्च होतो, तोच खर्च आहे. आता मला सांगा की 4,000 रुपयामध्ये 6,000 व्यावसायिकांचं नेटवर्क, आणि ह्या 6,000 व्यावसायिकांचे 1,000 जरी रेफरन्सेस पकडले तर किती होतात? म्हणजे माझ्या बोटावर म्हणजे जवळपास 6 लाखाच्या वरती रेफरन्सेस होतात. ही जी आहे ना, ही नेटवर्किंगची मजा आहे. असं म्हटलं जातं, युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ. तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये फिरत असता, काय कशा प्रकारचं ऍक्सेप्टन्स आहे आता? खूप जोरदार ही संस्था वाढते आणि लोकांना नेटवर्किंगचं महत्व कळतंय. म्हणजे एक गडिंग्लज मध्ये बसणारा पर्सन, त्याला असं अगोदर वाटायचं की मी आणि माझा मित्र किंवा सहकारी, छोटं गाव आहे ना, की एकमेकाला भेटायसाठी सॅटर्डे क्लबला कशाला पैसे देऊ, हा त्यांचा माइंडसेट होता. आणि सॅटर्डे क्लब मानसिकताच बदलतोय. त्यांना सांगितलं की जॉईन लोकली अँड सेल ग्लोबली. क्या बात आहे. आणि आज तो गडिंग्लजचा पर्सन आज मुंबईमध्ये लोकांच्या बरोबर जॉईंट व्हेंचर करून त्याचे प्रोडक्ट विकतोय. आणि आता कन्स्ट्रक्शन मटेरियल सप्लाय याच्यामध्ये तो फ्रँचाईज देतोय आणि आज 70 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर झालाय त्याचा. क्या बात आहे. असे ना असंख्य उदाहरणं आहेत. आज सॅटर्डे क्लब ग्लोबल खऱ्या अर्थाने होतोय. दुबईमध्ये चॅप्टर आहे, अजून कुठे आहे? दुबईमध्ये आहे, गोवा आहे, म्हणजे आहे. भारताबाहेर आपण दुबई आणि अबुधाबीमध्ये चालू करू. दुबई आहे, अबुधाबी आहे, गोवा आहे, मध्य प्रदेश आहे, कर्नाटक आहे, गुजरात आहे, या सगळ्या ठिकाणी चॅप्टर आहे. आणि सॅटर्डे क्लबचं मेंबर होणं हे आता काळाची गरज आहे. प्रत्येक मराठी व्यावसायिकाने सॅटर्डे क्लबचे मेंबर झालंच पाहिजे, हे त्याचं नैतिक कर्तव्य आहे. काय सांगाल सर? तुम्ही मराठी उद्योजक आहात आणि तुम्ही व्यवसाय करताय, तुम्ही कुठल्या तरी पर्टिक्युलर गावामध्ये व्यवसाय करताय आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे, तुम्हाला अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचायचं आहे, तर तुम्ही ऍडव्हर्टायझिंग करताय, तुम्ही बाकी सगळ्या डिजिटल मार्केटिंग करताय, पण नेटवर्किंग शिवाय पर्याय नाही. पूर्वी असं व्हायचं ना की लोक म्हणायचे की तू मेहनत कर, तू हार्डवर्क कर, नाहीतर त्यानंतर लोक म्हणाले की तू स्मार्ट वर्क कर, गदा मेहनत करू नको. पण मित्रांनो, आता नेटवर्क शिवाय पर्याय नाहीये आणि तुम्हाला नेटवर्क देऊ शकतं ते एकमेव सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट. तुम्ही कुठल्याही चॅप्टरला जॉईन व्हा, तुम्ही 6,000 मेंबर पर्यंत पोहोचू शकता. मी तुम्हाला सांगेन, तुम्ही मराठी उद्योजक आहात आणि सॅटर्डे क्लबचे मेंबर नाही आहात, तुमचं काहीतरी चुकतंय, काहीतरी राहतंय. सो या, बघताय काय, सामील व्हा. करेक्ट आहे अगदी. म्हणजे जे आहे बघताय काय, सामील व्हा. नक्कीच प्रत्येक मराठी व्यावसायिकाने व्हायला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकण या सर्व परिसरामध्ये
सॅटर्डे क्लबच्या शाखा आहेत. स्क्रीनवर जे क्रमांक दिलेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा आणि तिथे तुम्हाला सॅटर्डे क्लबची इत्थंभूत माहिती मिळेल. सर, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.